स्टार्ट परिचय. सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण आणि सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह बँकिंग सोसायटीच्या मंडळाच्या 45व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्या वतीने मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सन 2023-24 या आर्थिक वर्षात संस्थेने केलेल्या प्रगतीचा वार्षिक अहवाल, वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेला ताळेबंद व नफा-तोटा पत्रक तसेच सन 2024-25 चे अंदाजपत्रक सादर करताना अतिशय आनंद होत आहे. ज्ञानदीप ही महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची संस्था असून आपल्या सहकार्याने संस्थेने विविध स्तरावर नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. भारताने जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अर्थव्यवस्थेची 8.2% इतकी वाढ नोंदविली आहे. त्याच पद्धतीने आपल्या संस्थेचे आर्थिक धोरणे राबवून सभासदांचे हित वृद्धिंगत करत रुपये 6053.96 कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. आर्थिक वर्षात संस्थेने संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण करत संस्थेने संमिश्र व्यवसायात रुपये 548 कोटी वाढ करून एकूण व्यवसायाचा टप्पा ओलांडून गौरवास्पद कामगिरी केली आहे. या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीच्या वाढीचा दर 9.76% राहिला आहे. तसेच कर्ज वाढीचा दर 10.22% राहिला आहे. या प्रगतीमध्ये संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्मचारी व ठेव प्रतिनिधी यांचे मोलाचे योगदान आहे. परिच्छेद. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून सद्यस्थितीत संस्थेच्या 110 संगणकीकृत शाखा आहेत. संस्थेचा शाखा विस्तार तसेच वाढत चाललेली उलाढाल याचा विचार करून शाखा कार्यालयावर प्रभावी नियंत्रण राहावे यासाठी 8 विभागीय कार्यालये कार्यान्वित केली आहेत. बँकिंग क्षेत्रात झालेले बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर व येणारी नवीन आव्हाने तसेच स्पर्धा लक्षात घेऊन ग्राहकांना डिजिटल सेवा पुरविणे ही काळाची गरज बनली आहे. संस्थेच्या वाढत्या बँकिंग व्यवसायाचा विचार करून माहिती सुरक्षितता, साठवण क्षमता व गती याकरिता महागड्या व उच्च प्रतीच्या सुविधा घेतल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना जलद सेवा देणे सुलभ झाले आहे. संस्था माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा वापर करून ग्राहकांना बँकिंग क्षेत्रातील नवनवीन सेवा व सुविधा पुरविण्यावर भर देईल असा मला विश्वास आहे. स्टॉप.